वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचा हम सब वाहतूक संघटना संयुक्त महासंघ प्रदेश अध्यक्ष श्री रियाजभाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली आज सरकारने जो आपल्यावर अन्याय केलेला आहे की जर तुमचं पासिंग एक दिवस जर लेट असेल तर 50 रुपये दंड. अहो, एक दिवस गाडीचे पासिंग तुम्ही म्हणताय, पण एक दिवस जर आमच्या घरामध्ये जर आमचा पैसा नाही गेला तर आमचं घर उपाशी पडतंय. ह्याच्याकडं कोण बघणार? कोरोनाच्या काळानंतर संपूर्ण व्यवसाय हा ठप्प झालेला आहे आणि या ठप्प होण्यामागं कारण हे सरकारच आहे. कारण गेल्या 5-6 वर्षापासून बघतोय आपण परमिट लगातार चालू आहेत, बरोबर आहे ना? परमिट जर चालू राहिली काय होणार आहे? स्पर्धा वाढणार. स्पर्धा जर वाढली तर आपल्याला धंदा काय राहणार नाही आहे. जर धंदा राहिला नाही तर घरामध्ये पैसे देणार काय? आणि घरामध्ये जर नाही दिलं तर घरातला आजारपण, मुलांचं शिक्षण, सगळ्या ज्या काही गोष्टी मूलभूत सुविधा ज्या आपण जगवण्यासाठी लेकरा बाळांना ज्या आपण दिवसाचा रात्रचा दिवसा कष्ट करतो आपण, प्रत्येक हॉस्पिटल म्हणू नका, स्मशानभूमी म्हणू नका, कुठं म्हणू नका, हायवे म्हणू नका, प्रत्येक ठिकाणी आपण ऊन वारा पाऊस न बघता आपला रिक्षा चालक तिथं जातो. तर अशा या रिक्षा चालकाच्या कंबरडं मोडण्यासाठी त्याला परमिटाची भर आणून ठेवलेली आहे. वाटेल ते ज्याला मागेल त्याला परमिट, ज्याला मागेल त्याला परमिट, ज्याला मागेल त्याला परमिट. मग जर असं जर परमिट जर मिळत राहिले आणि व्यवसाय ठप्प होत राहिला तर त्या गाड्या घेऊन करायचं काय? काय करायचं त्या गाड्या? त्या चुलीत घालायच्या त्या गाड्या? जर आपलं पोट भरत नसेल तर उपयोग काय त्याचा? त्याच्यावरती जर एक दिवस गाडी पासिंग जर लेट असेल तर 50 रुपये दंड. म्हणजे हे अजून एक त्याच्यावर आणून ठेवलंय आपल्याला. म्हणजे आपण जगायचं का नाही जगायचं? तर आज या सगळ्या विषयांवरती प्रदेशाचे अध्यक्ष रियाजभाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोलापूरमधनं इथून सुरुवात होतीये. इथून पुढे हळूहळू पुणे, मुंबई, अख्खा महाराष्ट्रभर संयुक्त महासंघाच्या वतीने हे निदर्शने करण्यात येतील, हे आंदोलने करण्यात येतील. त्याच्यामुळं आज जरी आपण बोटावर मोजणे इतकी जरी संख्या जरी असली आपल्या रिक्षा चालकांची, तरी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मोठी ताकद उभी करावी लागणार. जर आपण मोठी ताकद जर उभी नाही केली तर आपली दखल कोणीही घेणार नाही. मित्रांनो, वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचा आरोग्य प्रमुख राज्याचा म्हणून मी आज इथं उभा आहे. पुण्यामध्ये सुद्धा जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्ष म्हणून मी रिक्षा संघटनेचं मी काम केलेलं आहे. 2012-13 पासून ओला उबेरसाठी मी आवाज उचललेला आहे. आज ओला उबेर ह्या बाहेरच्या भांडवलदार कंपन्या आहेत, बरोबर आहे ना? आणि आज आपला धंदा त्या लोकांनी हिसकावून घेतलेला आहे आणि आपल्याला कमिशनवर ठेवलंय. त्यांचं कमिशन काढून ते आपल्याला धंदा देतात, बरोबर आहे का चुकीचं आहे? मग असं आपण आपला स्वतःचा धंदा म्हणजे स्वतःची रिक्षा, स्वतःचं परमिट, स्वतःचं लायसन्स, स्वतःचं बॅग आणि नोकरी कुणाची करायची? तर ओला उबेरची. काय करायचं? या खाजगी कंपन्यांना काय करणार काय? कारण कसं आहे की हे लोक लालच दाखवतात ना. जसं इंग्रज आले होते लालच दाखवत आपल्याला, त्याचप्रमाणे हे झालेले. असे लालच दाखवत जाणार आणि आपला धंदा सगळा वळून घेतला जाणार. म्हणून आपण या संयुक्त महासंघाच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचे आणि ठामपणे उभे राहून आपल्याला आपल्या स्वतःसाठी आपल्या लेकरा बाळांसाठी माझा 3 चाकांवर 4 भिंतीचा संसार उभा करणारा प्रत्येक रिक्षा चालक हा एकजूट झाला पाहिजे. कारण की
संयुक्त महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत सगळ्यांनी आपली आपली कंबर कसलेली आहे. आता वेळ तुमची आहे मित्रांनो, भावांनो, वेळ तुमची आहे. एकत्र येण्याची वेळ ही तुमची आहे. सरकारला जागा करून देण्याची वेळ ही तुमची आहे. जर तुम्ही जर एकत्र आले तरच सरकारपर्यंत आवाज पोचणार. अरे हा आवाज कुणाचा? हा आवाज कुणाचा? हा आवाज कुणाचा? हम सब हल्ला बोल या सरकारवर, हल्ला बोल या सरकारवर, या सरकारवर, या सरकारवर, या सरकारवर साचा काठी रद्द, साचा काठी रद्द, साचा काठी रद्द, साचा काठी रद्द. बोल मेरे भाई, हल्ला बोल, बोल मेरे भाई, बोल मेरे भाई, बोल मेरे भाई, बोल मेरे भाई, बोल मेरे दादा, बोल मेरे दादा, बोल मेरे दादा. अरे बोल मेरा भाऊ, अरे बोल माझ्या भावा, अरे बोल माझ्या भावा, अरे इकडून बोल, अरे इकडून बोल, अरे तिकडून बोल, अरे तिकडून बोल. हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल. हम सब, हम सब, हम सब, हम सब, हम सब हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो.